हॅलो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. आज आहे रविवार, दोघांनासुद्धा सुट्टी आहेत. त्याच्यामुळे आयनशी खूप 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 मजा आहे. दोघेही लेट उठलो, नाश्ता केला आणि मग दीपकला म्हटले, "आज मच्छी करूया." तर मग मानसरोवरच्या मच्छी मार्केटमध्ये गेलो. पण तिथे भैये फाटी घेऊन बसतात ना, त्यांच्याकडनं मी बांगडे आणि कोळंबी जास्तीचीच घेतली. आयुषला म्हटली, "आयुष बघतो." तो म्हणतो, "नाही मग मच्छी, फिश मला नाही आवडत." म्हणून बाजूला तिथे उसाचा रस चालू होता. त्यामुळे मग आयुष म्हटला, "मला ज्यूस पाहिजे." मग दोघेही छान ज्यूस पितात. मला आवडत नाही, तो फारच गोड लागतो. त्यामुळे भरपूर मच्छी आणली होती म्हणून थोडीशी म्हटली, "चला कोळंबी जास्तच आहे, तर ती साफ करूया आणि थोडीशी ना बुधवारसाठी ठेवूया, म्हणजे ऑफिसवरनं येईन ना तर रात्री कालवणासाठी होऊन जाईल." बांगडे पपलेट छान असे धुवून त्याला मस्त असा मीठ मसाला लावून घेतला होता. कोळंबीला सुद्धा असं छानपैकी फोडणी देऊन त्याचा रस्सा केला होता आणि हे फ्राय करून घेते. पटापट करते कारण आम्हाला जायचं संध्याकाळी आमच्या घरी सगळी फॅमिली एकत्र येणार होती, म्हणूनच पण पटकन फ्राय करून घेतले होते मासे. आणि आयशला बनवला होता अंड्याचा पोळा. पटकन ते चपातीसुद्धा फुगून घेतल्या होत्या. पटापट मी लाटून घेतल्या कारण भाकरी नाही केली, पटकन चपात्या होऊन जातील. कारण दीपकच बोलला होता की चपात्या कर म्हणून, कारण की भांडी वगैरे माझं असं पडून जातात. त्याच्यानंतर बघा हा बोका आमचा खातो आहे. त्यानंतर आम्ही निघालो होतो केक आणण्यासाठी, पण नंतर काय झालं की दीपक बोला केक नको, पेस्ट्री वगैरे घेऊया. मग आयशसाठी मी थोडीशी पेस्ट्री घेतली कारण आज होता मदर्स डे. त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी, आणि मी ते घरी जाऊन बघा मी कालवण केलं होतं, सगळी जेवणार होती म्हणून. सो मी सासरी गेली होती. तर असा होता माझा रविवारचा दिवस. मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.